श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखावे नवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति विशेखा एकचित्ते परी असा. जय जय आजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी. उत्तरविधीच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे. ऐक शिष्या शिखा म्हणे भिक्षा केली ज्याची भोवणी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले बरी येसा. तया सायनदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकून श्री गुरुचे वचन सायनदेव विप्रकरी नमन. माथा ठेवून चरणी नमस्कारी झाला पुन्हा पुन्हा. तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी. मागे न एका आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती. ऐसी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणा वचनी. सेवा करीतो द्वार येऊनी महाक्रूर असे अतिसंस्तरी ब्राह्मणासी. घात करी तू जेवेसी याची कारणे आम्हासी. बोलावी तसे आजी जाता तया जवळी आपण. निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण. मरण कैसे आपण आसी संतोष होऊन श्री गुरुमूर्ती. अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेविती. चिंता न करी म्हणून या भय सांडणे तू आया जावे. क्रूर येवणा भेटावे संतोषोनी प्रिय भावे. पुनरपि विस्तपी पाठविल आम्हापाशी जोवरी तू परतोनी येसी. असो आम्ही भुवनी तू आलिया संतोषी जाऊ. आम्ही येथोनी तुझे वंश पारंपरी. सुखेनांदी पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी. निरोगी होती यश शतायुषी. ऐसावर लादोन निघे सायनदेव ब्राह्मण. जेथे होतो तो यवन गेला त्वरित तया जवळी. कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला. विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत. विप्र जाहला भयचकित मणी श्री गुरुसी ध्यातसे. कोपालिया ओळंबयासी केवी स्पर्श करीसी. श्री गुरु कृपा होईच्यासी काय करील क्रूरदुष्ट. गरुडाची या पिलयांसी सर्व दुखवणे बरी ग्रासी. तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळा ते भय नाही. ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यांचे कैसे भय दारुण. काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय. श्री गुरु कृपा होय ज्यासी यमाचे भय नाही. ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषिप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परियेसी. प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तैवेळी. स्मरण झाले तैवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा. येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषण देवोनी निरोप देतो वेळी. संतोषोनी द्विजवर आला ग्राम वेग वक्त्र. गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना. देखून या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी. स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्नान तीर्थयात्रे. ऐकून श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे. आता तुमचे चरण आपण येईन समागमे. तुमची चरणा विण देखा राहू न शके एक क्षणा. संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू. भक्त बसल तुझी ख्याती आम्हा सोने काय नीती. सवे येऊन इच्छिती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी. संतोषणी विनियेसी श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे. पुनरपि तुम्हा दर्शन देणे. संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू. हे निश्चित कळत्रपुत्र इष्टभ्रांत मिळवून भेटा. तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ. अरिष्टी गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तके. भाग देती तये वेळी समस्त शिष्यांसमवेत. श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ. तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी. काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी. त्यांसी कोटे ठेविले इति श्री गुरुचरित्रामृते. परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्यान सिद्ध नाम धारक संवादे क्रूर यवन शासनम सायनदेव वरप्रदानम. नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयापर्णमसु. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.